पोहोचलोय आपण. ओके मित्रांनो, तर बघू शकता ट्रॅव्हल करता करता सुंदरशा अशा प्लेसवर पोहोचलोय. कोणार्कडे चाललेलो आम्ही, या साईडला कोणार्कडे कोणार्क. आणि हे बघा समोर व्ह्यू, काय सुंदर व्ह्यू आहे. कोणता तर बघू शकता खूप सुंदर लोकेशन आहे. मला वरती लिहून त्याच्यावर कसला हे, तर आपली गोल्डी बघू शकता समोर. आणि सुंदर अशी संध्याकाळ. जाऊया आता कोणार्कला, या साईडला आहे कोणार्क. खूप सुंदर पाणी आहे बीचचं, बघू शकतो एकदम ब्लू ब्लू पाणी आहे. लांबून भारी दिसतोय. ओके मित्रांनो, बघू शकता सुंदरसा असा व्ह्यू. आता थोडा त्याच प्रकारे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग केली. जर तुम्ही कोण ट्रॅव्हल करत असेल त्यांना हा व्हिडिओ खूप युजफुल होईल. मी लोकेशन टोल किती काय झालं सगळं टाकतो. आणि काय चला आता इकडे काय चालू आहे मला समजत नाही. पोरींसारखे फोटो काढतच बसतात. फायनली पोहोचलोय आपण कोणार्क टेम्पलच्या इकडे. 500 मीटरवर टेम्पल आहे. गाडी आपण तिकडे समोर लावली आहे. 60 रुपये पार्किंग आहे कोणार्क टेम्पलच्या इकडे. जातोय आता चालत मंदिरापर्यंत. 500 मीटरवर दाखवते मंदिर. काय फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. सुंदरसा असा व्ह्यू आलेला आहे. एक येताना काय मस्त व्ह्यू होता यार. तिकडे पण पार्किंगचे पैसे मागत होते उभे राहण्याचे, पण आम्ही बोललो आम्ही चाललोय त्यामुळे मग जाऊया आता. कोणार्क टेम्पल दाखवतो तुम्हाला सुंदरसा असं. आपण हे सगळे ट्रॅव्हल ओडिसा राज्यामध्ये करतोय. ओडिसा इकडे लोक थोडी म्हणजे वेगळी लँग्वेज बोलतात. ओके मित्रांनो, बघू शकता इकडे कोणार्क टेम्पल समोर सुंदर असं कोणार्क टेम्पल. फायनली पोहोचलो. काय बोलतो हर्षल, काय ट्रिप मध्ये मजा येते? मंदिराचं दर्शन आता झालेलं. आता सन टेम्पल पाहू कसं काय दृश्य आहे. ट्रिप मध्ये तर आतापर्यंत खूप जास्तच मजा आली आम्हाला. जेव्हापर्यंत सुरू केली प्रत्येक ट्रिप मध्ये काय ना काय असतं. बघू आता पुढे. जाऊया इकडे कोणार्क टेम्पल. इकडे तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरवर गेलाय एक जण तिकीट काढायला. जाऊया आता त्याच्यामध्ये. कोणार्क टेम्पलच्या इकडे आम्ही तिकीट काढायला आलो. तेव्हा पाण्याची मशीन आहे. ओलं शुद्ध पाणी, किलो शुद्ध पाणी. खूप सुंदर लागते पाणी, एकदम हलकं थंड आणि एकदम शुद्ध. कशी आहे टेस्ट? चांगली आहे ना? मिनरल वॉटर. ओके, तर फायनली आत आलोय कोणार्क टेम्पलच्या. इकडून अशी एंट्री आहे. तिकीट स्कॅन होते इकडे आणि होऊ शकता एवढं. सन टेम्पल टेम्पल खूप सुंदर आहे. खूप सुंदर परिसर आहे. मॅप आहे टेम्पल. खूप सुंदर जागा आहे. जरूर मस्ट विजिट करा. नाही कितना रुपये है? हाँ कितना? निशान आहे ना टायर राहतो.
ओके मित्रांनो, तर बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे. त्या पाठी मंदिर आणि ते सुंदर प्रतिकृती मेंटेन करतो. त्या टायमाला कसे लोक राहत असतील, काय फोटो घ्यायचा ते नव्हतं ना साधं, सगळे कोरीव काम करून ठेवायचे. म्हणजे आता समजून काय होतं तेव्हा. चला जाऊया बाहेर आता. त्यानंतर आम्ही बाहेर आलो झालमुरी खाण्यासाठी. इकडे कुरमुरेला झालमुरी बोलतात. मस्त स्पायसी अशी झालमुरी होती. आणि थोड्याच पुढे आल्यावर मग आम्हाला हे मंदिर कसं बांधलं ह्याचा पूर्ण एक चित्र दाखवलेलं. त्यानंतर आम्ही पार्किंगमध्ये आलो आणि आपल्या हॉटेलसाठी निघालो. हे व्हॉट्सअप दिस तुमचं आरजे फ्रॉम आपली मुंबई. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा मंगळवारचा दिवस 26 तारीख आणि आज आपण निघतोय बैद्यनाथसाठी. बैद्यनाथ हे इकडून 670 किलोमीटर काहीतरी आहे. 15 तास दाखवत आहेत पोचण्यासाठी. आणि त्याच प्रकारे आपली जर्नी सुरू करूया. तर आता आहे आम्ही ओरिसा राज्यामध्ये, पुरी जगन्नाथ मंदिर येते. आणि आता ट्रॅव्हल करणार आहे वेस्ट बंगाल. तिर्लिंग वेस्ट बंगालच्या रूटवर येतं, म्हणजे तो पार करून आपल्याला जावं लागतं. निघूया आता थोड्याच वेळात. आपलं चेकआउटचा पण 8 वाजताचा टायमिंग इकडचा. तर सकाळी इकडे 5 वाजताच उजेड पडतो सूर्याचा. म्हणजे आपल्या इकडे 7, 7:30, 8ला होतो तसा इकडे 5 वाजताच उजेड होतो मस्त. येस, बघू शकता बाहेरचा व्ह्यू. इकडे आपली गोल्डी उभी आहे. इकडे गोल्डी उभी आहे. आणि हा मस्त बाहेरचा व्ह्यू बघा. बंगलो खूप सुंदर आहे. ॲम्बियन्स पण चांगला आहे. तर जगन्नाथपुरी ही जागा आपण थोड्याच वेळा सोडणार आहे. हा बघू शकता आजचा ट्रॅव्हलिंगचा आउटफिट आहे आपला. आणि जर इकडे येत आहे तर इकडे रूम खूपच सुंदर आहे. वॉशरूम आणि पुन्हा ॲम्बियन्स. मी याचा ॲड्रेस लिंकमध्ये टाकेल. निघूया आता. आमचा मेन जो प्लॅन होता बैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिकडे जाण्यासाठी. ओके मित्रांनो, तर फायनली बाय बाय बोलूया या रूमला. सुंदर रूम होता असा. 3600 हा रूम होता. 2 दिवस. तर फायनली निघूया हॉटेलला. बाय बाय बोलूया. चला निघूया आता बैद्यनाथसाठी. 674 किलोमीटर्स आहे इकडून. त्याचप्रमाणे मित्रांनो, तर आम्ही निघालो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी, जे आहे बैद्यनाथ, बाबा बैद्यनाथ. तर बाबा बैद्यनाथ हे वेस्ट बंगाल. बाबा बैद्यनाथ जाताना वेस्ट बंगालचे आपण आतून जाऊ. आणि त्याच प्रकारे मी दाखवतो तुम्हाला. रोड मस्त रोड आहे, बघू शकता तुम्ही. एवढे खड्डे नाही, फक्त लोक मध्ये आणि गाई जरा मध्ये मध्ये फिरत राहतात. त्यामुळे आरामशीरच चालवायची इकडे गाडी. आणि बायकर्स पण थोडेसे करतात रायडिंग, मध्ये मध्ये येतात. त्याच प्रकारे चला हे बघा आता एक दसराचे 10 वाजले. आता नाश्ता. अक्षयला मधून भूक लागली होती. कृष्णा हॉटेल भी अच्छा दिख रहा है. आराम से बंद आहे. तर हा बघा ओरिसाचा हायवे आपला वेस्ट बंगालला जायचा. आणि जस्ट थांबलो आता नाश्ता करण्यासाठी. बघूया इकडे काय खायला आहे. रोड साईडच जातो आता. थांबलो त्याच प्रकारे. चला पुढची तरी 660 किलोमीटर काहीतरी बाकी आहे. रात्री 12-1 वाजेपर्यंत पोहोचेल दाखवतो मला किती टायमाने पोचतो. क्या बोलते हैं? 3 प्लेट चाहिए. क्या बोलते हैं इसको क्या बोलते हैं भाई? कॉफी बना इसका तो फेवरेट डिश है. आपको मिलेगा दही वड़ा. 3 ही क्यों लिया? 4 क्यों नहीं लिया? तो नहीं चाहिए बोल रहा है. क्यों? तू बोल तो देख शायद खाएगा. बोल ले वो और एक ले बोल. घंटा वाला लागलेला. तर फायनली आम्ही अजून एका हॉटेलमध्ये थांबलेलो इकडे.
इकडे जरा पोट भरून खाल्लं नव्हतं आणि आता इकडे बसून मसाला डोसा आणि मेंदूवडा पण खाल्ला आहे. मेंदूवडा मसाला डोसा तो एका ताटात खातात कसे. चला चहा प्यायण्यासाठी आता जाऊ. सकाळचे 10, 10:30, 11 झालेत. चहा पिऊया आता इकडे. मेंदूवडा मस्त डोसा मस्त बनवतो. नीचे लगता है इधर नीचे. 2 चाय दो ना. चहा घेऊया. ओके तर चला निघूया आता परत आपल्या जर्नीवर. कोणता हायवे हा सांगतो तुम्हाला मी. जाऊया आता बैद्यनाथ ज्योतिर्लिंग. ओके मित्रांनो तर बघू शकता नवीन दिवस नवीन जर्नीला सुरुवात आणि बघू शकता इकडे 14 तास दाखवतात अजून पोचायला आम्हाला आणि 655 किलोमीटर बाकी आहे बैद्यनाथ बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग. तर अशाच प्रकारे चला आज आपला प्रवास दिवसभर आणि रात्रभर आय थिंक सुरू राहील. दाखवतो तुम्हाला. आरामशीरच जाणार जास्त काही नाही. आणि मध्ये मेकॅनिक पण शोधायचं आहे. जरा हेडलाईटचं काम आहे त्यासाठी आणि त्याच प्रकारे एन्जॉय करत चाललं आहे. काय बोलते कैसा ट्रिप आ रहा मजा. यस ट्रिप इज़ गोइंग वेरी गुड. काफ़ी मज़ा आ रहा है और काफ़ी अच्छे दर्शन हुए हमारे. और अब हमने डिसाइड किया है कि हम ऑन रूट झारखंड लोकल डिशेस ट्राई करते हुए जाएंगे. तो अभी हम वेस्ट बंगाल में भी घुसने वाले हैं तो वहाँ पे भी रसगुल्ला सारे लोग चिल्ला रहे हैं. तो प्राइमरी टारगेट वो है. वो देखेंगे और क्या क्या खा सकते हैं. क्या निहाल क्या बोल रहा है. निहाल खाली हेट फैला रहा है. हाँ तर निहाल 2 शब्द बोले आता. निहाल कैसा लगा फिर पूरा ओडिशा घूमे. ओडिशा काफ़ी अच्छा था पर खाना मेरे को इतना मज़ा नहीं आया. खाना अच्छा वो अभी अपने वाली जैसी बात नहीं है. हालांकि एक इंसान को सब पसंद आया रहेगा. किसको. भाई सुअर कभी कचरा खाना तो नहीं छोड़ता है. एक बार सुअर से कहा जाए कि कैमरे में देखा जाए और अपना मार्गदर्शन दिया जाए. अरे सुअर तो सीधा ही देख रहा है. ये मैं क्या देख रहा हूँ. देखिए ये होता है एक प्राइम एग्जांपल कि आप किसी से ऑब्सेस्ड है. आपकी राय मांगी जा रही है उड़ीसा में फिर भी आप उस पर्सन पे आ रहे हैं. आपसे कुछ भी पूछा जाएगा फिर भी आप उस पर्सन पे आएंगे. इसे चलो कहते हैं दोस्तों आखिर हमको obsession. पता तो चल गया वो पर्सन कौन है. इसी बात पे मिलते हैं आगे वेस्ट बंगाल में रसगुल्ला के साथ. जगन्नाथ का ट्रिप तो काफ़ी अच्छा था. बस यहाँ के लोग थोड़े बहुत ज़्यादा क्राउडी और मैनेजमेंट प्रॉपर नहीं है. लेकिन स्टिल स्पिरिचुअल दर्शन करने तो हम लोग गए थे. हमारा दर्शन तो बहुत अच्छे से हुआ है. अभी चलिए बढ़ते कोलकाता की और. सब लोग अलग अलग बोल रहे हैं. वेस्ट बंगाल बोल रहे हैं कोलकाता बोल रहे हैं. जा रहे किधर है. अरे सॉरी वेस्ट बंगाल. सॉरी. कहाँ से जाएंगे अपन. वहाँ से ही जाएंगे ना मतलब. ये अभी पूरी में ही है अपन अभी तक. टी में ही है. हाँ अभी जाते देखते. ये वेस्ट बंगाल मॅप में तो वेस्ट बंगाल का दिखा रहा है. मॅपमध्ये दाखवते वेस्ट बंगालच्या आतमधून आम्ही जाणार आहे. बघायचं कुठे चालू होईल. त्याच प्रकारे सुंदरशी अशी जर्नी बघा. ही पण आमची 649 किलोमीटरची आहे ही जर्नी. आणि मध्ये 1-2 थांबलेलो आता. एक मसाला डोसा मेंदोडा खाल्ला तो मस्त होता. आणि त्याच्या अगोदर काय त्या डिशचं नाव होतं आपण खाल्लेलं. दही वड़ा. दहीवडा था. बट उसमें अलग ही हॅलो रिया स्टाईल. ओके तर मित्रांनो इकडे बोर्ड बघू. थँक्यू भुवनेश्वर 18 किलोमीटर. भुवनेश्वर आहे 18 किलोमीटरमध्ये असं दाखवत आहे. आणि हा बघा मध्ये झाला असं. अरे चला नॅशनल हायवे 316वर तुमचं स्वागत आहे. तर आपण आहे नॅशनल हायवे 316वर आणि बघू शकता हा हायवे पूर्ण डांबरी रोड आहे. कुठून कुठे कनेक्ट करतो ते दाखवतो मी तुम्हाला. कुठून चाललोय आपण. महाराष्ट्राचा ऑलमोस्ट पूर्ण राऊंड मारला आहे आम्ही. म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली त्यानंतर नागपूरला एंड होतो महाराष्ट्र. त्यानंतर ओडिसा छत्तीसगड नंतर हे ओरिसा. हे 3 राज्य अशी क्रॉस करत आलो. छत्तीसगडमध्ये आम्हाला खूप टाइम गेला. पूर्ण रात्र गेलेली पार करता करता. बघू शकतो
शकता आता भुवनेश्वरला जाण्याच्या आधी हा एक टोल आलेला आहे. टोलचं नाव काय मी विचारतो एकदा. टोल का नाम क्या है? टोल का नाम क्या है? ये टोल का हाँ ये वाला पिपिल पिपिल. अच्छा पिपिल टोलवर आहे आपण. करा ना पूछ एएमसी स्टेशन लगा पूछ स्टेशन ओके मित्रांनो, तर गॅरेजमध्ये आलो आहे आता आपण. बघू शकता हेडलाईटचं काम बघण्यासाठी. ओके मित्रांनो, तर एक छोटासा ब्रेक घेतला आणि 515 किलोमीटर बाकी आहेत. तर बघू शकता शुद्ध हायवे असा. बाकी काय बाहेर आम्ही उघडून बघतोय तर खूप जास्तच असं हे लागतंय, ऊन लागतंय आणि गरम गरम हवा आहेत बाहेर. एवढी गरम हवा आहे की काय विचारायला नको. चला दाखवतो पुढचा प्रवास आमचा. आणि हा रोड जाताना वेस्ट बंगालवरून जाणार आहे. तर दाखवतो तुम्हाला वेस्ट बंगाल, तिकडचे डिशेस काय असतील तर. कोलकाता 214. तर बघू शकता परत अजून एका पेट्रोल पंपवर येऊन थांबलोय. डिझेल फुल करून घेतोय कारण कुठे काय प्रॉब्लेम नको. पुढे डिझेल भेटण्यासाठी इकडे भेटते. हाफ टँक आम्ही फुल करूनच चालतोय. तर इकडे 101 रुपये आहे डिझेल. ये कभी हुआ 101? वही महीना में 4 बार बढ़ा. काल 2 रुपया 60 पैसा. इस जगह का नाम क्या है? जलेश्वर जालेश्वर. कहाँ पे आया? ओडिशा की उड़ीसा. ओडिशा में. आतापर्यंत आपण ओडिसामध्येच आहे आणि ओडिसामध्ये इकडे 101 रुपये डिझेल झाले आता ऑलरेडी. हे नायट्रोजन आहे. ओके तर परत एकदा बघू शकता अजून फुल टँक करून आम्ही निघालो आहे. बघूया आता किती किलोमीटर जाता येईल. 1,500 ॲक्च्युली हाफ टँक झाली की आम्ही फुल करतो आहे कारण कुठे डिझेल भेटायला प्रॉब्लेम झाला तर म्हणून जिकडे भेटते तिकडे भरतो आहे. चला जस्ट या हायवेवर थांबलेलो. आतापर्यंत आपण ओरिसामध्येच आहे आणि जाऊया हळूहळू त्या डेस्टिनेशनपर्यंत जे आहे बैद्यनाथ ज्योतिर्लिंग. माझं 11वं ज्योतिर्लिंग. ओके मित्रांनो, तर आपण आता वेस्ट बंगालमध्ये एंटर केलेलं आहे. अजून काय माहीत नाही एंटर केले की नाही कारण तिकडे एक नाकाबंदी होती की वेस्ट बंगाल सुरू झालं आहे आणि एकाने सांगितलेलं की 10 किलोमीटर नंतर आहे. एका स्टॉलवर थांबलो खाण्यासाठी जाता जाता. चाट काहीतरी घेतो आणि इकडून थोड्या मिठाई पण खाल्ल्या मस्त होत्या. काही चाट खातो बघूया कसं लागतं. आता आहे आम्ही वेस्ट बंगालमध्ये. आणि 14 आहे हा. या साईडला जायचं आहे आम्हाला. दिल्ली में आता जरा पाइपलाइन मसाला पापड तू काय खात आहेत बघा. वेस्ट बंगालमध्ये येऊन सगळं ट्राय करतायत. ओके तर हा टायर चेंज केला आता. परत सांगायला गेलो. इकडे वेस्ट बंगालच्या कोणत्या तरी रोडवर आहे आम्ही. त्या माणसांनी हेल्प केली. इकडे एक बाईक होती ती बाईक घेऊन जाऊन पंचर बनवून आणला. पंचर होता आणि जो मेन टायर होता तो गेला फाटला टायर. हाँ रोहन तर जाऊया. रोहन हां लड़के लोग भी बहुत प्रो हो गए ना पंचर बनाने में. फटाफट खोल दे रहे ना. बैठ गया क्या एक बार? टाईट हो. इकडे JK टायरमध्ये आलो आहे आता. रस्त्यामध्ये भेटलाय JK टायर. तर एका झालाय तो नवीन विकत घेतो आता. चला बघूया इकडचे. सेम डायचर गाड़ी बिल्कुल नहीं
नवीन टायर आणला आणि आता बसवतो नवीन टायर. बघू शकता. चला दाखवतो तुम्हाला पुढचा रस्ता. अजून 250 किलोमीटर बाकी आहेत आमच्या पोचण्यासाठी. बघूया सकाळी पोचणार आता इथे 10 वाजले. दाखवतो पुढची ओके मित्रांनो, जाता जाता अशा जागेवर थांबलो आहे काहीतरी. हे बघू शकता हायवे चंदा ढाबा. चला निघूया. तर आपण वेस्ट बेंगालमध्ये आहे आता कोणत्या तरी एका रेस्टॉरंटमध्ये. रेस्टॉरंटचं नाव बघू शकतो. नाथला जायचा रूट आहे हा. चला ओके मित्रांनो, पुढं अजून ट्रॅव्हल करता करता एका जागेवर पोचलो आता. परत 180 किलोमीटर काहीतरी बाकी आहेत. असं पार्किंग विर्किंग आहे, ट्रक बी काय सगळं. जरा थांबलो आहे असंच. हे काय 181 किलोमीटर्स बाकी आहे आणि आम्ही एवढे स्टेट क्रॉस केले ना. आता झारखंडमध्ये जाणार आहे. आपलं हे ज्योतिर्लिंग झारखंडमध्ये आहे. चला खूप कंटाळा आला आता गाडी चालवून चालून. बघूया आता. चला ओके मित्रांनो, बघू शकता हे तुम्ही जो रोड बघताय तो वेस्ट बंगालचा रोड आहे. आपण वेस्ट बंगालमध्ये आहोत आता. टुवर्ड्स झारखंडला चाललो आहे. म्हणजे आमचं सेकंड लास्ट म्हणजे 11th ज्योतिर्लिंग. आणि बंगाल राजाग्राम वेस्ट बंगाल या रोडवर आहोत. एकदम जंगल टाईप एरिया आहे, बघू शकता तुम्ही. बघत राहा व्हिडिओ. फ्रायडेपासून आम्ही चालू केली ही राईड. 2 दिवस स्टे केलेला पुरीमध्ये आणि आता जस्ट ही राईड चालू केली. आणि 700 अराऊंड 670 किलोमीटरची राईड होती ही. आणि आता 150 किलोमीटर अराऊंड उरलेले आहेत. तर त्याचप्रकारे चला बघत राहा, स्टे ट्यून्ड. आम्हाला एक टायरवाला भेटलेला. टायरवाला खूप कॉमेडी होता. मोदीचा फॅन होता, मोदीजींचा फॅन होता तो एकदम. चांगले भेटले टायरवाले. लोक हेल्पफुल आहेत वेस्ट बंगालची. एकाने तर आम्हाला बाईकची चावीच दिली पंचर काढून आणण्यासाठी. आणि सेकंड एक टायरवाला त्यांनी त्याच्या बुलेटवर बसून आम्हाला टायर आणायला नेलं. हेल्पफुल आहे तिकडची लोक. मदत मागितली का गरजेचं कोण दिसलं तर स्वतःहूनच मदत करतात. आणि त्याच प्रकारे चला आता दाखवतो तुम्हाला. हे आमचे 171 किलोमीटर शेवटचे. ओके मित्रांनो, बघू शकता सकाळचे 4:30 झालेत. बाहेर उजेड बघा. सकाळच्या 4:30ला उजेड येतो इकडे. 5 वाजता तर पूर्ण सूर्य म्हणजे उजेडच वाटतो. बघा किती वाजलेत. 4:39. अजून 143 किलोमीटर बाकी आहे आणि 3:30 दाखवत आहेत पोचायला. त्याच प्रकारे दाखवतो इकडचा दिवस. बघा तुम्हाला मी लवकर होतो इकडे दिवस. 5 वाजता होतो दिवस. सूर्यांना जवळ आहे ना त्यामुळे. आपण पण बघूया किती वाजता पोहोचतोय बैद्यनाथ ज्योतिर्लिंग. 150 किलोमीटर अराउंड बाकी आहेत. 142. चला ही जर्नी रात्रभरची. आम्ही आता 1.5-2 तास झोपलेलो जरा. एकीकडे गाडी लावली आणि झोपून गेलो मस्तपैकी. बाकी काय बाकी तर एकदम मस्त. ओके मित्रांनो, आत्ता जस्ट मी दाखवलेलं तुम्हाला. सकाळी 4 वाजलेले आणि आता बघा 5 वाजलेत आणि उजेड बघा इकडे. काय उजेड आहे. काय उजेड पडतो. थोडा थोडा पाऊस पडायला लागला आता. दिसत असेल तुम्हाला. एकदम बारीक बारीक पाऊस पडतो. ओके तर मित्रांनो, बघू शकता या समोरच्या पेट्रोल पंपवर आपण टँक फुल केली. आता परत 7वी-8वी वेळा असेल. चला आता जाऊया परत आपल्या
डेस्टिनेशनकडे. बैद्यनाथ ज्योतिर्लिंग पोचण्यासाठी अजून काहीतरी 100-105 किलोमीटर आहे. चला दाखवूया तुम्हाला. ऊपर क्यों ले रहा है बाल? नीचे ही दिखा है. बघू शकता जमतारा जी मूवी आलेली ना त्या जागेवरून आपण चाललोय. बघू शकता मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण 101 किलोमीटर लांब बैद्यनाथ मंदिर पासून. चला. आणि जमतारा जी मूवी आलेली ऑनलाईन स्कॅमवर, ती हेच गाव आहे. ते दाखवतो पुढे काही लोकेशन जर भेटेल तर मला. समोर बोर्ड बघू शकता मित्रांनो, वेस्ट बंगाल इकडे संपतंय आणि इकडून आय थिंक झारखंड चालू होतं. सालनपूर. मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असा रोड आहे. झारखंडमध्ये आहे आता आम्ही आणि बघू शकता खूप सुंदर रोड आहे आणि बाजूला सिनिक रोड आहे ना, मस्त गावं बसलेली आहेत, गुरं आहेत, एकदम वेगळीच वाईब आहे इकडची. थंड वातावरण आहे एकदम एवढा गरमीमध्ये पण. सकाळचे वाजले 7. चला. बघताय मित्रांनो, अजून 50-51 किलोमीटर बाकी आहे आणि गावागावातून चाललो आहे. सिंगल लेन रोड आहे छोटासा, बघू शकता. लोक सकाळी सकाळी ब्रश करत बसलेत बाहेर. हे मित्रांनो कोयला लेके जा रहे हैं अंकल. बघू शकता सुंदर असं मौसम. असे ओपन मध्ये डिझेल विकतात. अभी मेरा मीटिंग ही चल रहा है. अभी तो मेरे को भाई बोले कितना है? पंप में बोले 110. क्या है जगह का नाम? आप यहाँ पे लो, ये 120 पड़ेगा. पाराटन. कहाँ पे है? झारखंड. अभी मेरा चल ही नहीं रहा है. पाराटन. ये आप बैद्यनाथ धाम अभी ट्राई तो कर यार, नहीं हो रहा है तभी. मित्रांनो बघू शकता सुंदरसा असा व्ह्यू. मी बोललो जरा रेकॉर्ड करूया. मस्त झाडं लावली तशी. त्या रुमाला पोचलेलो आहे बैद्यनाथ ज्योतिर्लिंगला. एवढी इकडे काही गाजावाजा गर्दी नसते. आणि त्याच प्रकारे चला आता जाऊया रूम बघून, एक फ्रेश होऊया आणि दर्शन घेऊन येऊया महादेवाचं. चला. ओके, तर मित्रांनो बघू शकता आम्ही आता निघालो आहे ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी. आमच्या हॉटेलपासून 2 किलोमीटर लांबच आहे फक्त. बघू शकता आज आउटफिट बघू शकता. तर मित्रांनो फायनली मंदिराला जाण्यासाठी निघालेलो आहे. पंडितची पाठी लागलेत इकडे. तर हे माझं 11वं ज्योतिर्लिंग आहे. अजून काय मंदिराकडे जातो. हे बघा आम्ही चालत चाललोय आता.
तर एक इकडे पोचल्या तसेच गाडीतून आम्ही उतरलो पण नाही, तसा एक भटजी पाठी लागला आणि आम्हाला घाई करून असं सगळं बोलतो हे करा ते करा हे करा ते करा करून शेवटी पैसे मागतात. मग आम्ही ते पासची लाईन सोडून जी नॉर्मल लाईन आहे त्याच्यामधून चाललो आहे. चला दाखवतो पुढचं. फायनली मंदिराजवळ पोचलो. बघू शकता मंदिर. जास्त लाईन नाही आहे आज, बाकी असं गरज नाही आहे, डायरेक्ट या तुम्ही. बघू शकता मंदिराच्या आतमध्ये आता आपण बैद्यनाथ ज्योतिर्लिंग याच्या आतमध्ये शिवलिंग आहे या मंदिरामध्ये. अराऊंड 3 तास तरी लागतात लाईनीमध्ये नॉर्मल. जर पास घेऊन येतं तर डायरेक्ट एंट्री भेटेल, पण लाईनीमधून या जरा मजा येईल. अजून काय 2-3 तास लागतात, खूप मोठी लाईन असते. आणि त्याच प्रकारे आमचं झालं आहे 11वं ज्योतिर्लिंग. आणि चला तर काहीतरी प्रसाद घेऊया आणि बाहेर जाऊया. दाखवतो तुम्हाला बाकीच्या गोष्टी काय असतील. हे तर कालपासून जे ट्रॅव्हल चालू केलं आम्ही आज. हे बघा काल रात्रभर प्रवास करून सकाळी आंघोळ करून डायरेक्ट निघालो. दर्शन घेऊन झालेलं आहे. 11वं ज्योतिर्लिंग म्हणजे बैद्यनाथ धाम, आणि हे 3रं धाम आहे आमचं. 3 धाम झाले आमचे. चला आता निघूया, दाखवतो पुढचा प्लॅन. आता डायरेक्ट मुंबईला निघू, नाहीतर आसपासच्या इकडच्या काही गोष्टी फिरू, त्यानंतर मग मुंबईला निघू. अजून काय. चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. फक्त मुंबईचा व्लॉग मी रेकॉर्ड करतो पूर्ण एक वेगळा. चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. असंच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. लाईक करा, कमेंट करा तुमचे थॉट्स. चला बाय बाय.